आणि आपण पाहतोय की लालबागचा राजा तराफ्यावरती चढवण्याचे प्रयत्न जे आहेत ते कोळी बांधवांकडनं आणि त्याच सोबतच मंडळाच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। परंतु ही अडचण जी आहे ती गेल्या 1 ते 2 तासांपासून होताना आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी लालबागच्या राजाला तराफ्यावरती चढवण्याचे प्रयत्न जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की मुंबई पोलिसांचं बोट जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण कडेकोट सुरक्षा व्यवस्था मुंबई पोलीस असतील किंवा कोस्ट गार्ड असतील त्यांच्याकडनं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोण आहे? लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं, कारण अत्याधुनिक मोटराईज तराफा या ठिकाणी सज्ज होता, मात्र पहिल्यांदाच हा तराफा वापरला जातोय, त्यामुळे त्याचा अंदाज येणं थोडंसं कठीण झालं आणि त्यामुळेच या तराफ्यावर बाप्पाची मूर्ती विराजमान करता आलेली नाहीये। प्रयत्न मोठ्या प्रमाणावर त्यासाठी करण्यात आले, मात्र अनेक प्रयत्नांनंतर सुद्धा ही मूर्ती तराफ्यावर विराजमान करण्यात मोठ्या अडचणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जाणवल्या। गेल्या 1.5 तासापासून हे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आता पुढे काय निर्णय घेण्यात येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लालबागच्या राजाची मूर्ती ही समुद्रात आणली गेली आहे, मात्र सध्या विसर्जनात थोड्या अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागतोय। भरतीची वेळ आहे, पाणीही वाढत चाललेलं आहे, त्यामुळे थोड्याफार अडचणी ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत। प्रयत्न मात्र जोरदार सुरू आहेत। गेल्या 1.5 तासापासून हे प्रयत्न सुरू आहेत। अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्याचे हे प्रयत्न, मूर्ती विराजमान करण्याचे हे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नक्कीच वृषाली, यावर्षी पहिल्यांदाच असा अत्याधुनिक मोटराईज तराफा बनवण्यात आलेला होता, पण अशीही या संदर्भात अगदीच माहिती सांगितलेली होती की काय त्या तराफ्याची वैशिष्ट्ये होती। मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे जेव्हा एखादं नवीन तंत्रज्ञान वापरलं जात असतं तेव्हा त्याचा वापर कसा करायचा किंवा ती परिस्थितीनुसार ते तंत्रज्ञान वापरताना जर काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यावर कशा प्रकारे मात करता येईल हे सगळ्याच आपण एक अंदाज बांधत असतो किंवा या सगळ्यावरच त्या वेळेला नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं। तसंच काहीसं यावेळेला झालं। अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला, तो सज्ज सुद्धा ठेवण्यात आला, मात्र त्या तराफ्यावर बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात मोठ्या प्रयत्नांनंतर सुद्धा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ते शक्य झालं नाही। त्यामुळे आता नेमकं लालबागच्या राजाचे विसर्जनासंदर्भात काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।